बघा, लाडक्या बहिणींची केवायसी करण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. आल्यानंतर बघा, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, जसं मी आता टाकतोय. केवायसी करायची ऑफिशियल वेबसाईट आहे, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. बघा, स्टार्टिंगलाच वी आर एक्सप्रेसिंग हाय ट्रॅफिक असा एक पॉपअप आलेला आहे, एरर आलेला आहे. आपण त्याला कट करून परत एकदा ट्राय करूया. आधार नंबर टाकून घेऊया पहिले. असे भरपूर प्रकारचे वेगवेगळे एरर येत राहतील. कॅप्चा इनव्हॅलिड असेल, खूप लोड आहे साईडवर असं येत राहील, पण तुम्ही त्याला लक्ष न देता पुढील कारवाई करत राहायची, जसं की मी आता करतोय. आधार नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत टिक करायचं आहे आणि OTP पाठवायचा आहे. बघा, थोडा वेळ घेईल, साईटवर खूप लोड आहे मित्रांनो. एक 4-5 सेकंद लागतील. बघा मित्रांनो, पहिला OTP ज्या लाडक्या बहिणीचा आहे त्यांचा सेंड झालेला आहे. बघा, OTP आपण आता टाकून घेऊया. बघा, OTP टाकल्यावर सबमिट बटन आपल्याला क्लिक करायचं आहे, जो की तुमच्या आधार लिंक, लाडक्या बहिणीच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर हा OTP आलेला आहे. हा OTP ते टाकून सबमिट बटन आपण क्लिक केलेलं आहे. थोडा वेळ लागेल प्रोसेसिंगला, कारण साईट खूप लोडिंगवर आहे मित्रांनो. बघा, पुढे विचारते आपल्याला वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. लाडक्या बहीण जर तिची अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचा, आणि विवाहित असेल तर तिच्या पतीचा आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. बघा, जसं की मी टाकतो आता ते साईट खूप स्लो आहे मित्रांनो, त्यामुळे वारंवार प्रयत्न केल्यानंतर तुमची केवायसी होऊन जाईल. 3 ते 4 वेळेस तुम्हाला असं रिट्राय करत राहावं लागेल, पण होऊन जाईल. बघा, कॅप्चा टाकलाय, मी सहमतावर क्लिक करतोय. थोडं स्क्रोलिंग होईल मित्रांनो, कारण की साईटवर लोड आहे भरपूर. बघा मित्रांनो, दुसरा OTP जो की आपल्या हस्बंड किंवा फादरचा आहे तो सेंड झालेला आहे, तो आपण इथे टाकून घेतोय. OTP आधार लिंक मोबाईलवर हा पाठवला जाईल. हस्बंड किंवा वडिलांच्या सबमिट बटनावर क्लिक केले आपण. बघा, सबमिट झाल्यानंतर बघा, वडिलांचे किंवा पतीचं नाव तुम्हाला दिसून जाईल, जे असेल ते. त्याच्यानंतर बघा, साईडला विचारलं जात प्रवर्ग, तर जात प्रवर्गामध्ये बघा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, विमुक्त जाती अ, भटक्या जाती ब, भटक्या जाती क, भटक्या जाती ड, विशेष मागास आणि सर्वसामान्य एवढ्या प्रकारच्या जातीचा समावेश यामध्ये केलेला आहे. तुम्हाला जर तुमची जात माहीत नसेल तर गुगलवर सर्च करून मराठीमध्ये तिचं नाव योग्यरित्या पाहूनच टाका. जात चुकू नका मित्रांनो. बघा, आपली इतर मागासवर्ग असल्या कारणाने मी हे निवडतोय. बघा, साईडला विचारलंय, माझ्या कुटुंबातील सदस्यांनी नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, महामंडळ, राज्य सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेवर कार्यरत किंवा सेवानिवृत्तीचे वेतन घेत नाही. याचा अर्थ आहे की शासकीय कर्मचारी नाहीत. हे बरोबर आहे, म्हणून आपण होय करणारी मित्रांनो इथे बरेचसे लोक नाही करताय. तुम्ही नाही केल्याबरोबर याचा अर्थ असा होईल की आमच्या घरातले लोक शासकीय कर्मचारी आहेत, त्यामुळे इथे तुम्हाला हो हेच करायचं आहे, कोणीही नाही करणार नाही इथे. बघा, दुसरा यामध्ये विचारलंय, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित, एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे. बघा, याच्यामध्ये आई आणि मुलगी असं कुटुंबाची व्याख्या करत असताना रेशन कार्डमध्ये जेवढे महिला असतील या ग्राह्य धरल्या जाणार आहे, त्याच्यामुळे एक विवाहित आणि एक अविवाहित लाभ घेत आहे, यासाठी आपण होय करायचं. तुम्ही जर नाही केलं तर तुमचे पैसे तिथेच येणं बंद होईल. बघा, रेशन कार्डमध्ये जास्त महिला असतील तरी तुम्हाला इथं होयच करायचं आहे. बघा, पुढे विचारले, उपरोक्त 1 आणि 2 मध्ये माहिती खरी असून आढळल्यास माझ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यावर सबमिट बटन क्लिक करायचं. बघा, सबमिट केल्याच्या नंतर थोडासा वेळ घेईल साईट, पण आपलं काम नक्की होईल. बघा, लाडक्या बहिणींनो, KYC कंप्लीट झालेली आहे. मेसेज आला आहे, तुमची KYC प्रदानी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची KYC करून घेऊ शकता. तेवढाच हे साईट स्लो चालेल, 3-4 वेळेस ट्राय करा, नक्की होऊन जाईल. जे काही मी आता समजून सांगितले ते त्या होय नाही हे बरोबर पाहून घ्या, नाहीतर तुमच्या एका चुकीमुळे तुमचे ₹1500 बंद होईल. अशा प्रकारे नवीन पद्धतीने तुम्ही तुमची KYC करून घेऊ शकता आणि आमच्या सचिन सिन्फो या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.